विद्यार्थी मित्रांनो, सरकारी नोकरी मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपण 3 वर्षांपासून हा यूट्यूब चॅनल चालवतोय आणि यामध्ये आपण फक्त सरकारी नोकरीच्या जाहिरातींबद्दलच विद्यार्थ्यांना माहिती देत होतो. आपल्यासोबत जवळजवळ 12 ते 13,000 विद्यार्थी हे जोडले गेलेले आहेत. आता एक छोटासा प्रयत्न म्हणून रोज आता सकाळी 5 वाजता आपल्याला चालू घडामोडीची सिरीज आहे ती चालू होणार आहे. तुम्ही जर चॅनलवर प्रथम आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण काय करणार आहोत, रोजचे फक्त 10 प्रश्न घेणार आहोत आणि त्या प्रश्नांची संपूर्ण स्पष्टीकरणासहित माहिती देणार आहोत. यामध्ये वेगवेगळे देश, विदेश, आर्थिक, यानंतर पुरस्कार आणि असे संपूर्ण जे काही लेटेस्ट TCS IBPS पॅटर्नवर जे काही प्रश्न विचारले जातात त्यांना बेस मानून आपण या ठिकाणी हे जे काही प्रश्न घेणार आहोत. सर्वच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट तसेच राज्य शासनाच्या ज्या काही सरळ सेवा भरती असतील, पोलीस भरती, महानगरपालिका अशा सर्व भरतींसाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मग आता आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आहे, नुकतंच नितीश कुमार यांनी कितव्यांदा बिहार राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे? आपल्याला माहिती की याच महिन्यामध्ये बिहार राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत आणि यामुळे हा प्रश्न तुमच्या आगामी सर्व परीक्षांसाठी विचारला जाऊ शकतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 10व्यांदा. तर सर्वाधिक काळ बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले व्यक्ती म्हणजेच नितीश कुमार यांचं नाव घेण्यात येतं. यांनी नुकतंच 20 नोव्हेंबर रोजी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून 10व्यांदा शपथ घेतलेली आहे. यासोबतच त्यांनी 2025च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच NDAचे नेते म्हणून पुन्हा सरकार स्थापन केलेले आहे. यापूर्वी त्यांनी 2024मध्ये जानेवारीत लालू प्रसाद यादव यांच्या सरकारमध्ये असताना ते सरकार कोसळलं होतं आणि त्यांनी त्यांचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर पुन्हा NDA सोबत जाऊन त्यांनी सरकार स्थापन केलेलं होतं. तेव्हा त्यांनी 9व्यांदा जे काही शपथ होती ती घेतलेली होती. इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला की बिहार राज्यामध्ये कोण असे व्यक्ती आहेत की ज्यांनी जास्तीत जास्त काळ हे जे काही मुख्यमंत्रीपद आहे ते निभावलेलं आहे. पुढील प्रश्न आहेत मित्रांनो दुसरा, भारतातील पहिले स्वदेशी हाय प्रिसिजन डायोड लेझर कोणत्या कंपनीने विकसित केलेला आहे? पर्याय आहेत DRDO, प्रिनिस्क प्रायव्हेट लिमिटेड, इस्रो आणि HAL. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो प्रिनिस्क प्रायव्हेट लिमिटेड. स्वदेशी हाय प्रिसिजन डायोड लेझर आहे. या संदर्भात आपण एक महत्त्वाची माहिती घेऊया. ही जी कंपनी आहे ती बँगलोर स्थित आहे. यांनी काय केलेलं आहे तर भारतातील पहिले स्वदेशी हाय प्रिसिजन डायोड लेझर तयार केलेलं आहे. यामध्ये ही जी काही लेझर आहे हे कोणत्या संकल्पनेतून किंवा कोणत्या स्कीमच्या अंडर तयार केलं गेलेलं आहे तर मेक इन इंडिया या स्कीमच्या अंडर हे तयार केले गेलेलं आहे. आणि याचं वैशिष्ट्य काय तर हाय प्रिसिजन आणि कंट्रोल्ड परफॉर्मन्स हे याचं विशेष आपण म्हणू शकतो. यासाठी याचा जो काही उपयोग आहे तो कुठं केला जाऊ शकतो तर संरक्षण क्षेत्रात म्हणजे आपलं जे काही डिफेन्स किंवा आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आहे त्या ठिकाणी लेझर गायडेड जे काही सिस्टीम्स असतात किंवा मिसाईल्स असतात त्यामध्ये याचा वापर केला जातो. यासोबतच वैद्यकीय क्षेत्रामध्ये शस्त्रक्रिया आणि डोळ्यांचे उपचार करण्यासाठी याचा वापर केला जातो आणि उद्योग क्षेत्रामध्ये अचूक कटिंग, 3D प्रिंटिंग आणि संशोधन क्षेत्रात सुद्धा याचा वापर केला जातो. या विकासामुळे भारत लेझर तंत्रज्ञानाच्या बाबतीत जागतिक बाजारपेठेत आपले स्थान मजबूत करेल असा दावा आहे. तिसरा प्रश्न आहे मित्रांनो, वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्समध्ये 2025मध्ये भारताच्या मीनाक्षी हुड्डाने कोणते पदक जिंकलेले आहेत? पर्याय आहेत रौप्य पदक, कांस्य पदक, सुवर्ण पदक किंवा कोणतेही पद नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सुवर्ण पदक. आता भारताचे जे काही मीनाक्षी हुडा आहे यांनी वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्समध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. आता ही जी काही वर्ल्ड बॉक्सिंग जी काही कप फायनल्स होती त्यामध्ये हे जे काही मीनाक्षी हुडा कोण आहे तर हे ॲथलीट आहे आणि यांनी कोणतं पद जिंकलेलं आहे तर सुवर्णपद. यांचा जो काही खेळाचा जो काही वजनी गट होता तो किती होता तर 48 किलो वजनी गट होता. चौथा प्रश्न आहे, पॉवर एक्सचेंज इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पर्याय क्रमांक A रवींद्र कुमार त्यागी, B संजय भार्गव, C विवेक सिंगला आणि D अजय माथुर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो विवेक सिंगला. पॉवर एक्सचेंज इंडिया लिमिटेड ज्याला आपण PXIL म्हणतो त्याचे MD आणि CEO म्हणून विवेक सिंगला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही एक पॉवर एक्सचेंज कंपनी आहे जी भारतात वीज व्यापारासाठी, इलेक्ट्रिसिटी ट्रेडिंगसाठी आणि इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म प्रदान करते. प्रश्न क्रमांक 5 आहे, कोणत्या 2 देशांनी संयुक्तपणे ओमेन नावाचा ड्रोन विकसित केलेला आहे? ओमेन नावाचा ड्रोन
कोणत्या 2 देशांनी विकसित केलेला आहे? या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत भारत आणि अमेरिका, अमेरिका आणि UAE, चीन आणि रशिया आणि पर्याय क्रमांक डी आहे इस्रायल आणि जपान. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अमेरिका आणि UAE. तर ओमेन हे काही नावाचं ड्रोन आहे ते अमेरिका आणि UAE यांनी तयार केलेलं आहे. हे ऑक्टोबर 2025 मध्ये तयार केले गेलेलं आहे आणि हे दोन्ही देशांमधील संरक्षण आणि तांत्रिक सहकार्याचा भाग म्हणून तयार केले गेलेलं आहे. ओके. तर 6वा प्रश्न आहे सुनापूर बीच आणि पुरी गोल्डन बीच हे जे काही 2 समुद्रकिनारे आहेत त्यांना अलीकडेच ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र किंवा पुरस्कार तो मिळालेला आहे. तर हे 2 समुद्रकिनारे कोणत्या राज्यात आहेत? तुमच्यासमोर पर्याय आहेत तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ओडिसा. तर या प्रश्नाचं सुद्धा योग्य उत्तर आहे ओडिसा. तर ओडिसामधलं जे काही सुनापूर बीच आहे ते कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? गंजाम नावाचा एक जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये हे जे काही सुनापूर बीच आहे ते स्थित आहे. आणि पुरी गोल्डन बीच हे कुठे आहे? तर ओडिसामधील जे काही पुरी हे जे ठिकाण आहे ज्याला आपण जगन्नाथपुरी असं म्हणतो त्या ठिकाणी हे स्थित आहे. तर ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र काय असतं मित्रांनो? हे एक जगातील सर्वात प्रतिष्ठित जे काही पर्यावरण संदर्भात जे काही पुरस्कार आहे त्यापैकीच एक आहे. त्यामध्ये हा पुरस्कार कोणाला दिला जातो? जे नैसर्गिकरित्या ज्या समुद्रकिनारे असतील किंवा मरीन बीच असतील त्या बीचेसला दिला जातो. कोणातर्फे दिला जातो हा? फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, याला आपण FEE डेन्मार्क या ठिकाणी ही एक संस्था आहे, त्या संस्थेमार्फत हा दिला जातो. परीक्षेत तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की जे काही ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र आहे ते कोणत्या संस्थेमार्फत दिलं जातं? कारण सध्या जे काही ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र आहे ते भरपूर भारतातल्या बीचेसला देण्यात आलेलं आहे. मागे एक तामिळनाडूमधील 2 ठिकाणांना देण्यात आलं, त्यानंतर केरळमधल्या 2 ठिकाणांना देण्यात आलेलं होतं, त्यानंतर लक्षद्वीप आणि आता ओडिसामधील सोनापूर आणि दुसरं काय आहे तर पुरी गोल्डन बीच या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. उद्देश काय आहे? तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरक्षित आणि पर्यावरणीय दृष्ट्या शाश्वत आणि पर्यटनासाठी उत्कृष्ट सुविधा पुरवणाऱ्या ज्या किनारे असतील त्यांना मान्यता देणे. म्हणजे एखाद्या ठिकाणी एखादा बीच आहे तर त्या ठिकाणी पर्यावरणाचं संवर्धन केलं जातं की नाही, किंवा तिथं जी डेव्हलपमेंट होते ती सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे का, म्हणजे सगळ्या गोष्टींचा वापर किंवा सगळ्या गोष्टींचा विचार करून ते डेव्हलपमेंट केली जाते का नाही, अशा ठिकाणांनाच हे जे काही ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र आहे ते देण्यात येतं. प्रश्न क्रमांक 7वा आहे 44व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे आयोजन कोठे करण्यात आले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो नवी दिल्ली. आता अशा पद्धतीचे प्रश्न फार वेळा विचारले जातात मित्रांनो. आता जे नुकतंच धर्मदाय आयुक्तालयाची परीक्षा झाली त्यावेळेस तुम्हाला नाटोचे जे काही संमेलन होतं शिखर संमेलन ते कुठे झालं, त्यानंतर तुमचं जे काही G7 समिट होती ती कुठे झाली, अशा भरपूर वेगवेगळे प्रश्न हे विचारले जातात. आणि हे प्रश्न खूप सोपे असतात, परंतु काय करतो आपण कधीच करंट अफेअरबद्दल आधीच ऑलरेडी भीती आपल्या मनामध्ये असते आणि त्यामुळे आपण त्याचा अभ्यास करत नाही. तर हे आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा आहे तो आयोजन कुठे करण्यात आलेला आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. कुठे? तर नवी दिल्लीमधलं जे काही प्रगती मैदान आहे त्या ठिकाणी. हे कोण आयोजित करतं? तर इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन म्हणजे ITPO हे आयोजित करतं. कशा संदर्भात आहे? एक महत्त्वाचा व्यापार आणि औद्योगिक हा एक कार्यक्रम आहे. आता हे जे काही पुढील जे काही प्रश्न आहे तो आहे 8वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टची 13वी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती? तर पर्याय आहेत आसाम, सिक्कीम, मेघालय आणि नागालँड. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सिक्कीम. तर ह्याचं जे आयोजन स्थळ होतं कुठे होतं? सिक्कीममध्ये होतं, पण सिक्कीमची जी राजधानी आहे गंगटोक या ठिकाणी होतं. याचा उद्देश काय आहे? तर भारतातील ईशान्येकडील जे राज्य आहे त्यामध्ये पर्यटनाला चालना देणे, त्या आमची पर्यटनाची जी काही क्षमता आहे ती वाढवणे. क्षमता वाढवणे म्हणजे काय की त्या ठिकाणी ऑलरेडी पर्यटन चांगलंच आहे मित्रांनो. आपल्याला माहिती आहे की ईशान्य भारत हा खूपच सुंदर आहे आणि या भागामध्ये ज्या काही डेव्हलपमेंट करणं किंवा त्या पर्यटन स्थळांची डेव्हलपमेंट करून त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोक कशी येतील याचं जे काही विचार विनिमय करून हे जे काही समिट आहे ती आयोजित करण्यात आलेली होती. यामध्ये याचं आयोजक कोण होतं? तर पर्यटन मंत्रालय, भारत सरकार. आता 9वा प्रश्न आहे जागतिक दूरदर्शन दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर पर्याय आहेत 22 नोव्हेंबर, 20 नोव्हेंबर, 21 नोव्हेंबर आणि 19 नोव्हेंबर. तर याचं योग्य उत्तर आहे 21 नोव्हेंबर. तर कोणी घोषणा म्हणजे कशासाठी हा आयोजित करण्यात येतो? तर संयुक्त राष्ट्र महासभा म्हणजेच UNO युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन्सने काय केलं होतं? तर युनायटेड नेशन्सची जी काही जनरल असेंब्ली आहे त्यांनी डिसेंबर 1996 मध्ये हा दिवस दूरदर्शन दिवस म्हणून जारी करण्यात यावा असं एक आवाहन केलेलं होतं. निवडीचं कारण काय होतं? तर 21 नोव्हेंबर 1996 रोजी संयुक्त राष्ट्राने हा जो काही पहिला जागतिक दूरदर्शन मंच आयोजित केला गेलेला होता आणि यामध्ये जगातील जे काही प्रमुख देशांचे प्रतिनिधी आहेत त्यांनी सुद्धा भाग घेतला होता. तर पुढील व्हिडिओ आपला डेली हे 5 वाजेला हा व्हिडिओ येणारच आहे.
परंतु तुम्हाला कुठल्या जर टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर मी ती सगळी माहिती गोळा करून मगच ती तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचवेल आणि यामध्ये कुठलाही 1% सुद्धा चूक असणार नाही याची मी पूर्णपणे तुम्हाला शाश्वती देतो. आणि तुम्ही जर शेवटपर्यंत आत्तापर्यंत जर व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमचे जे मित्र असतील जे ऑलरेडी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात, त्यांना चालू घडामोडीबद्दल खूपच भीती वाटते, त्यांना एकदा नक्की शेअर करून पहा. त्यांच्या सगळ्या ज्या काही गोष्टी असतील त्या क्लिअर होतील. आणि चालू घडामोडीचा जो प्रश्न आहे तो एकदा वाचल्यानंतर आपल्याला येत नाही. त्यासाठी रोजच आपल्याला हे जे काही व्हिडिओज आहेत ते पाहावे लागतात. रोज एकच व्हिडिओ पहा, 10 मिनिटं